हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की 15 ते 20 मिनिटात मी 3 ते 4 ब्लाउज कशी कट करते ते दाखवते। इथं बघू शकता, एक सुरुवातीला अस्तर घेतलेला आहे, त्यावरती मी मार्किंग करून घेते। 14.5 इंच उंची आहे, त्यामध्ये एक मिळवलं आणि 15.5 इंच उंची घेतलेली आहे। त्याच्यानंतर शोल्डर घेतलेला आहे 6, मुंडा उंची 6 आणि 1.5 इंचाची गोलाई देऊन 2 इंच पुढे मी मार्जिन ठेवून हे बघा बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर फ्रंट पार्ट सुद्धा अशा प्रकारे आता मी इथं कट करून घेणार आहे। तर बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि फ्रंट पार्ट आहे असंच ॲज इट इज ठेवून मार्किंग करून घेतलेलं आहे। साईडला 2 इंच पुढे ठेवलेलं आहे, क्रॉसमध्ये लाईन दिसत असेल तुम्हाला खालच्या बाजूला। तर त्याच्यानंतर गळ्याचं मार्किंग करून घेते। वरच्या बाजूने 2 इंच, खालच्या बाजूने वरती 2.5 इंच, खाली 2.5 इंच बॉक्स करून घेतलेला आहे आणि गोलाई देऊन घेतलेली आहे। त्याच्यानंतर प्रिन्सेस कटसाठी खाली 2 इंच 4 इंचावरती टक्स पॉईंट काढलेला आहे। त्याच्यानंतर पुढे 2 इंच आणि उंची टक्सची 4.5 इंच घेतलेली आहे आणि अशा प्रकारे हलक्या हाताने गोलाई देऊन घेतलेली आहे। आणि वरती सुद्धा एक अर्धे इंचाचं दोन्हीकडे 2 पॉईंटने मार्किंग करून घेतले। आणि खाली हे बघा अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलेलं आहे, थोडंसं क्रॉसमध्ये वरती पुढे पण आणि साईडला पण। त्यामुळे काय होतं, स्टिचिंग केल्याच्यानंतर आपण जो टक्स घेतो पुढचा, तर ते टक्स घेतल्याच्यानंतर दोन्ही बाजू खाली लटकणार नाहीत। तर हे बघा अशा प्रकारे आता मी फ्रंट पार्टसुद्धा कट करून घेतलेला आहे। इतक्या फास्ट होतं, काही थोडासा व्हिडिओ मी पळवलेला आहे, म्हणजे जे अनावश्यक गोष्टी आहेत तर त्या मी थोड्याशा फास्ट केलेल्या आहेत। कारण काय होतं, जे गोष्टी बघायच्या गरज नाही त्या गोष्टी बघण्यात येतात, म्हणजे कसं वेळ जातो त्यामध्ये तुमचा, आणि त्याची काही गरज पण नसते एवढं स्लोमध्ये बघत बसण्याची। तर ज्या गोष्टी स्लोमध्ये बघायच्या असतात त्या सावकाशच ठेवलेल्या आहेत। त्याच्यानंतर हे बघा बाहीचं पार्ट कटिंग करून घेते मी अस्तरवरतीच। तर बाही जी आहे तर ती छोटी आहे 5.5 इंचाची, तर त्यामुळे मी डबल फोल्ड म्हणजे 4 फोल्डमध्ये हे कापड करून घेतलेलं आहे आणि इथं बाहीचं मार्किंग करून घेते। तर हे बघा अशा प्रकारे बाहीची उंची आहे 5.5, तर त्यामध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा मिळवलेला आहे शिलाई मार्जिन। आणि त्याच्यानंतर मुंड्याची गोलाई आणि पुढे 2 इंच मार्जिन आणि गोलाई देऊन घेतलेली आहे आणि कट करून घेतलेला आहे ती बाही। आता अशा प्रकारे आता बाही आपण कट करून घेतलेली आहे। याच्यानंतर मी सुरुवातीला एकच कट करून घेते, पेपर जास्त मी कट करून घेत नाही, डायरेक्ट ब्लाऊज कट करते, छान पण बसतात। त्याच्यानंतर हे बघा एकावर एक असे 3 ब्लाऊज मी अस्तर टाकलेले आहेत, 3ही अस्तर आहेत। तर इथं थोडासा व्हिडिओ मी पळवलेला आहे, म्हणजे फास्ट केलेला, कारण वेळ असा भरपूर जातो आणि शिवाय मी इस्त्री केलेली नाही, इस्त्रीच थोडा प्रॉब्लेम झालेला होता त्यामुळं। मग हे बघा आता अशा प्रकारे सुरुवातीला जे अस्तर मी कट केलेलं होतं ते अस्तर आता याच्यावरती मी व्यवस्थित टाकून असं मार्किंग करून घेते आणि फास्ट होतं, याला पण वेळ लागत नाही। तर त्याच्यानंतर फ्रंट पार्ट बॅक पार्ट मार्किंग करून घेतला, त्याच्यानंतर फ्रंट पार्टसुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे टाकून अशा प्रकारे। आणि या पद्धतीने जर तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग केलात तर तुमचा ब्लाऊज अजिबात पफ वगैरे असा चपटा बसणार नाही, एकदम छान येणार आहे। हिचं कटिंगच तसं आहे आत्तापर्यंतचा अनुभव। तर हे बघा अशा प्रकारचे एक 7 ते 8 वर्ष झाली मी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करते, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारेच ब्लाऊज मी प्रिन्सेस कट शिवत असते, तर एकदम छान असे ब्लाऊज बसून जातात। तर हे बघा 3 ब्लाऊज अस्तर आहेत आणि सुरुवातीला एकाच कस्टमरचे 7 ते 8 ब्लाऊज होते। तर अगोदर साधे ब्लाऊज मी कट केलेले आहेत, पण हे अस्तरचे होते, अस्तर नव्हते भेटले म्हणून मी हे ब्लाऊज ठेवलेले होते। तर अशा प्रकारे हे बघा कट करून घेतलेला आहे। आता फ्रंट पार्टसुद्धा बॅक पार्ट कट करून झालेला आहे आणि त्याच्यानंतर इथं फ्रंट पार्ट कट करते मी। व्यवस्थित गोलाई वगैरे स्टिचिंग करताना कटिंग करताना जर तुम्ही व्यवस्थित गोल पार्ट जो आहे तर तो पुढचा पफ जॉईंट करून घेतलात ना, तर तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर हा फ्रंट पार्टसुद्धा कट करून झालेला आहे। हे बघा अशा प्रकारे इथून सुद्धा कट करून घ्यायचा आहे आणि हा टक्स पॉईंटसुद्धा कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता ह्या ज्या पट्ट्या आहेत तर त्या आपण हुक आणि लूपसाठी पट्टी आहे साईडला ठेवून द्यायच्या आहेत। आपल्याला व्यवस्थित असं गोल म्हणजे आकार देऊन घ्यायचा आहे, एक्स्ट्राचा भाग थोडाफार जो आहे तो।
आणि याच पट्ट्या आपल्याला हुक आणि लूपसाठी वापरायच्या आहेत. तर तिन्हीच्याही झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आता बाही जी आहे तर ती आपण ग्रीन कलरचा जो अस्तर टाकलं होतं तर त्याची बाही छोटी होती, परंतु ह्या तिन्हीची बाही जी आहे तर ती मोठी आहे. तर त्यातली एकाचीच बाही मी मोठी कट करून घेते, कारण तिन्ही एकावर एक ज्यावेळेला टाकतो तर त्यावेळेला कापड थोडंसं एक्स्ट्रा मागे पुढे होऊ शकतं. तर त्याच्यामुळं हे बघा अशा प्रकारे मग मी एकच बाही अगोदर मी कट करून घेणार आहे. तर 10 ते 10.5 इंच घ्यायची आहे उंची आणि 1 इंच त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे. त्याच्यानंतर दंडगेर घेतला आहे बघा, 11.5 उंची ठेवलेली आहे आणि म्हणजे 10.5 उंची आहे मेन आणि 11.5 ठेवली. त्याच्यानंतर मुंड्याची गोलाई घेतली 7.5 पावणे 8 इंच आणि अशा प्रकारे आकार देऊन ही बाही जी आहे तर ती कट करून घेतलेली आहे. आता इथं बाहीला थोडंसं कमी पडते, परंतु ते मी ॲडजस्ट करून घेणार आहे. तर त्याच्यानंतर हे बघा, हे राहिलेले दोन्ही पण व्यवस्थित करून घेतले कपडे, म्हणजे अस्तरचे कापड, आणि ते ही बाही ठेवून त्याच्यावरती अशा प्रकारे फास्टमध्ये होऊन जातं, कट करून घेते. यालासुद्धा आता थोडंच कमी पडणार आहे, परंतु ते जे मेन फॅब्रिक असतं त्यामध्ये हे ॲडजस्ट होऊन जातं, कारण एकदम छोटं जॉईंट करत बसलं की थोडंसं वेळ लागतो. तर त्याच्यानंतर अशा प्रकारे, आणि काही गरज पण नाही थोडंसं जॉईंट नाही केलं तर. आता हे बघा, सुरुवातीला हे घेतलेलं आहे मेन फॅब्रिक, आणि सुरुवातीला एका साईडचे जे काठ आहेत तर ते मोठे आहेत आणि एका साईडचे छोटे आहेत. तर जे मोठे काठ असतात तर ते आपण बाहीला वापरत असतो आणि जे छोटे काठ असतात ते पाठीमागच्या साईडला. तर हे बघा अशा प्रकारे बाही ठेवून घ्यायच्या. किती क्रॉस आहे हा ब्लाऊज पीस बघा तुम्ही, आणि याच क्रॉस बाहीला किती खूप सारा क्रॉस आलेला आहे. तर याच क्रॉस ब्लाऊज पीस आतापासून आपल्याला ब्लाऊज स्टिच करायचा आहे. याला जॉईंट द्यावाच लागतो आणि मेन फॅब्रिकला. तर त्याच्यानंतर हे बघा, पाठीमागचा भाग आपण आता इथं कट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे जर आपण ब्लाऊज कट केले तर खूप लवकर ब्लाऊज कट होते, 15 ते 20 मिनटात, आणि जास्तीत जास्त जरी असले तरीही एवढाच म्हणजे फास्टमध्ये होऊन जातं, जास्त वेळ लागत नाही. त्याच्यानंतर हे बघा, पाठीमागचा पण भाग मी इथं कट करून घेतलेला आहे. गळा वगैरे मी नंतर कट करत असते, ज्यावेळेस स्टिचिंगसाठी आपण मशीनवरती बसतो, कारण काय होतं, गळा आपल्याला कसा करायचा काय नाही, थोडासा वेळ लागतो. आणि त्याच्यानंतर हे बघा, फ्रंट पार्ट ठेवलेला आहे इथे सुद्धा, आणि फ्रंट पार्टच्या साईडलाच आता तो साईडचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे आपल्याला, आणि तो दोन्ही मार्किंग करून घेतलं तरी चालेल किंवा नाही केलं तरी तसंच जरी कट केलं तरी होऊन जाईल. तर आता अशा प्रकारे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे फ्रंट पार्टसुद्धा. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहण्यासाठी इंटरेस्टेड असाल, घरी बसून तुम्ही ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग शिकणार असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. आणि हे बघा, साईडचं जे थोडं उरलेलं कापड आहे तर ते हे बाहीसाठी मी आता बाहीच्या आतमध्येच ठेवून टाकायचं आहे, जेणेकरून बाही स्टिच करण्याच्या अगोदर आपल्याला हे व्यवस्थित तिथेच, हे बघा अशा प्रकारे मी ठेवून दाखवते तुम्हाला. तर असंच मी जॉईंट करणार आहे दोन्ही बाहीला. असं ठेवल्याच्या नंतर आतमध्ये आपल्याला इकडे हे पडणार नाही आणि बाहीच्या आतमध्ये सगळं साहित्य राहून जाईल. आणि याच्यानंतर जे काही पट्ट्या वगैरे लागणार आहेत, हुक लूपच्या पट्ट्या, त्यासुद्धा ठेवून टाकायच्या आहेत. एक्स्ट्राचं कापड आतमध्ये ठेवायचं आहे. आणि आपला ब्लाऊज कंप्लीट झाल्याशिवाय ह्याची ब्लाऊज आपण जे कट करतो त्यातला एकही भाग इकडे तिकडे टाकायचा नाही, कारण काय होतं, थोडंसं जरी कापड कमी जास्त पडलं तर आपल्या ब्लाऊजला थोडंसं प्रॉब्लेम येतो. तर त्यामुळे सगळं आतमध्ये ठेवून अशा प्रकारे मी बांधून ठेवत असते. याच्यानंतर आता दुसरं घेतलेलं आहे ब्लाऊज पीस, आणि अस्तरसुद्धा त्याचंच घेतलेलं आहे. आणि हे जे आहे तर ते ह्याला मला पॅटर्न बनवायचं आहे, आणि दोन्ही साईडला मोठेच काठ आहेत. तर एक साईडचं काठ जे आहे तर ते बाहीला घेणार आहे मी, आणि एका साईडचं काठ जे आहे तर ते आपल्याला पाठीमागच्या बाजूला, म्हणजे पाठीमागच्या बाजूला आपण त्याचं पॅटर्न बनवणार आहोत. तर ते पॅटर्न बनवल्याच्या नंतर त्याचा व्हिडिओसुद्धा मी बनवेन आणि तो तुमच्याशी शेअर करेन. त्याच्या अगोदर हे बघा, बाहीसुद्धा टाकताना आपल्याला व्यवस्थित बाही टाकून घ्यायची आहे. जे उभी डिझाईन आहे तर ती बाहीला आली पाहिजे,
आणि त्याच्यानंतर पाठीमागची डिझाईनसुद्धा मला तिथंच वर टाकावी लागेल, कारण काय होतं तरच उभी डिझाईन येईल, नाहीतर पाठीमागची बाजू खालच्या बाजूने जर टाकली तर डिझाईन जी आहे तर ती उभी येणार नाही, अशी खालच्या बाजूने येईल, मग ते दिसायला एवढं व्यवस्थित दिसणार नाही. तर हे बघा खालच्याच बाजूने मी पाठीमागची बाजूसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि कट करून घेते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात, आवडतात किंवा नाही, या अगोदरचे सुद्धा व्हिडिओ कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओज जर तुम्ही पाहिले नसतील तर ते पाहून घ्या आणि व्हिडिओज आवडतात किंवा नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी घेऊन येत असते आणि आपला व्हिडिओ जो आहे तर तो एक दिवस आड करून आता इथून पुढं डेली म्हणजेच एक दिवस आड करून येणार आहे आणि तो पण 1 वाजता येणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, त्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि नवनवीन व्हिडिओ डेली मी नवनवीन काहीतरी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते. तर तेच व्हिडिओज तुम्हाला समजत आहेत का नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला कुठला पॅटर्न हवा आहे, कुठली डिझाईन हवी आहे किंवा कुठली साईज, कटिंग, स्टिचिंग बघायची हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकताय. तुमच्या कमेंट वाचायला आणि मला त्यावरती व्हिडिओ बनवायला खूप आवडेल. तर त्यासाठी तुम्हाला तेवढंच करायचं आहे की कमेंट करायची आहे तुम्हाला जो व्हिडिओ हवा आहे त्याच्यावरती. तर हे बघा कापड आपण पॅटर्नसाठी साईडला आता हे व्यवस्थित ठेवून टाकणार आहोत आतमध्ये. त्याच्यावरती पॅटर्न व्यवस्थित मी बनवणार आहे, त्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड करणार आहे. आता हा झाला दुसरा ब्लाऊज. तर तोही ब्लाऊज आता हे सगळ्या हुक लूपची पट्टी, समोरच्या भागाला जी जोडायची पट्टी आहे त्यासुद्धा पट्ट्या मी तयार करून आतमध्ये ठेवून जे आहे तर तो ब्लाऊज व्यवस्थित असा गुंडाळून बांधून ठेवत असते. त्यामुळं ब्लाऊजच्या पट्ट्या इकडे तिकडे जाणार नाहीत आणि ब्लाऊज आपला व्यवस्थित राहील. आता हा घेतला तिसरा ब्लाऊज. हा जो ब्लाऊज आहे तर तो सुरुवातीला आपण ग्रीन कलरचं अस्तर कटिंग केलेलं आहे, तोच ब्लाऊज अस्तरचं मेन फॅब्रिक हे आहे. तर थोडंसं इस्त्री न केल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येतो आहे, कारण प्रॉब्लेम झाला इस्त्रीचा हे तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा पाठीमागचा भाग इथे सुद्धा अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे. प्रत्येक ब्लाऊजमध्ये आपल्याला काहीतरी कमी जास्त वगैरे करावं लागतं, काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागते. ब्लाऊज कशा प्रकारे बसवायचा काय नाही तुम्हाला प्रत्येक, आता हा सुद्धा ब्लाऊज व्हिडिओ बघताय तुम्ही, यामध्ये मी 4 प्रकारचे ब्लाऊज कट केलेत, पण प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारेच आपल्याला जे आहे तर ते माप म्हणजे हे जे अस्तर आहे तर ते वेगवेगळ्या प्रकारे टाकावं लागतं अस्तर आणि मगच ब्लाऊज कट करावं. हे बघा आता अशा टाकल्याच्या नंतर इथं बाहीला जॉईंट येणार आहे, तर मला बाहीला जॉईंट नको आहे, कारण का बाहीला जॉईंट ज्या वेळेला आपण देतो आणि तर वेळ विनाकारण वाया जातो. आणि हे बघा आहे तर खूप कापड तर आहे, मग ते टाकायचं कसं हे मी टाकून बघते अगोदर सुरुवातीला. तर तुम्हीसुद्धा हे अशाच प्रकारे टाकून बघायचे आहेत, ब्लाऊज व्यवस्थित टाकून बघायचे आहेत. त्यामुळेच मग मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्हाला जेणेकरून एखादा ब्लाऊज तुम्ही कट करून बघितला तर दुसऱ्या ब्लाऊजला काहीतरी प्रॉब्लेम असतो, कसा टाकायचा काय नाही हे लक्षात येत नसतं. तर त्यामुळे हे बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर हे बघा व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून बाहीला सुद्धा जॉईंट येणार नाही आणि सगळीकडे कापड पूर्ण उरतंय आपलं कापड. अशा प्रकारे मी हे जे अस्तर आहे तर ते इथं टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा असंच करून टाकून घ्यायचं आहे. असेच मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी बनवलेले आहेत. प्रत्येक शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आपलं जे मेन अस्तर आहे तर ते कसं टाकायचं मेन ब्लाऊजवरती काय नाही हे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही घरी बसूनच तुम्ही हे व्हिडिओज पाहून तुम्ही शिकू शकता ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये प्रत्येक शॉर्ट व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं तुम्हाला त्याच्यात पण पाहायला मिळून जाईल. तर हे बघा याची जी डिझाईन आहे तर ती बघा बाहीला आलेली किती ऑड आहे आणि खालच्या बाजूने लेस दिली आहे आतल्या बाजूने आणि वरती जे आहे तर स्टोन आहेत तर ते आता कट करून लावावे तर मशीन खाली येतात. तर मी काय करणार आहे याच्या खाली जे फोल्ड केलेलं कापड आहे तर ते मी काढलेलं आहे हे बघा अशा प्रकारे उसवून आणि त्याच्यानंतर आता कापड हे बाही जॉईंट करून पूर्ण बाही स्टिच करून मला हे वर द्यावं लागतं. आणि ही जी पट्टी आहे तर ती आता पाठीमागं वगैरे लावावी नाही तर तशीच ठेवावी काही हरकत नाही. तर हा झाला तिसरा ब्लाऊज आपला. आता राहिला एकच ब्लाऊज. तर अशा प्रकारे 15 ते 20 मिनटामध्ये एकदम छान व्यवस्थित आणि शिवायला बसल्यावर सुद्धा हे ब्लाऊज लवकर शिवून होतात, कारण की आपण कटिंग करताना सगळं व्यवस्थित कट केलेलं असतं.
त्यामुळं लवकर स्टिच करून होतात। तर आता हा दुसरा शेवटचा ब्लाऊज राहिलेला आहे मैत्रिणींनो। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायला शिका, म्हणजे व्हिडिओज बघा, सावकाश हळूहळू तुम्ही व्हिडिओज बघत गेला तर तुम्ही सुद्धा शिकू शकता। तर आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलेला आहे तो। तर या अगोदरसुद्धा मी बरेच ब्लाऊजचे पॅटर्न वगैरे आहेत, प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग स्टिचिंग, कटोरी ब्लाऊज कटिंग स्टिचिंग, त्याच्यानंतर सिंपल 4 टक्सचा ब्लाऊज कटिंग, हे असे बरेच ब्लाऊज दाखवलेले आहे। स्लीव्जचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओज आहेत, वेगवेगळे पॅटर्न आहेत। त्यानंतर ब्लाऊज शिवून उरलेल्या छोट्या छोट्या तुकड्यांपासून काय काय करायचं आहे, पार्टीवेअर ब्लाऊज आहे, पार्टीवेअर ड्रेस आहे आपल्या चॅनलवरती, किंवा छोट्या बेबींचा 1 ते 2 वर्षाच्या मुलीचा ड्रेस कटिंग स्टिचिंगचं व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तुम्हाला जे काही व्हिडिओ पाहिजेत तर ते तुम्ही तिथं सर्च करा, आपल्या PS फॅशन डिझायनर चॅनलवरती मिळून जातील। आणि जो काही व्हिडिओ नसेल तर तुम्ही तसं मला कमेंटमध्ये सांगा, मी तुमचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। तर हे बघा, हा ब्लाऊज मी घेतलेला आहे। सुरुवातीला मी बाही कट करून घेतलेली आहे, लॉंगच बाही आहे आणि लॉंग म्हणजे जास्त मोठं काट होतं, तर बाही तिकडून घेतली। इकडून आता बघा पाठीमागचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज साड्यांमधून तर इतकं सध्या तर ब्लाऊज वेगवेगळे येत आहेत, तर त्यातून शिवणाऱ्यांचंच थोडंसं हे होते, डोक्याला ताप होते, परंतु काही नाही, आपलं कामच आहे। तर हे बघा, आता त्याच्यानंतर राहिलेला फ्रंट पार्टचा भाग आहे, हा कसा टाकायचा, इथं बघा वेगळ्याच प्रकारे थोडासा टाकलेला होता आणि तो भाग जो आहे तो माझ्याकडून थोडासा मिस झाला होता। तर मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।